तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहे फोपसंडी या भागामध्ये। तर फोपसंडी या भागामध्ये एक प्रसिद्ध असलेले एक ठिकाण म्हणजे गुंजरगड, आणि तेच ठिकाण आज बघण्यासाठी आज आलो आहे। सकाळी 9 वाजता निघालो होतो आपण। नानांनी सकाळी फोन केला, माझे झोपतच होतो मी, पण लवकर उरकलं, मग तिथून निघालो 9 वाजता। तर 10 वाजता आता आपण फोपसंडी या गावामध्ये आहे। आता आपण निघणार आहे गुंजरगड आहे त्या ठिकाणी, आणि आपल्यासोबत आहे नाना आहे, इकडे बघा। नमस्कार, मी एज घोडे फोपसंडीकर कविवर्य। आता या ठिकाणी आमचे मित्र सोलापूरचे माननीय नंदकुमार पवार सर आणि त्यांच्या समोर पुढे गेलेले आहेत। तर या फोपसंडी येथील कुंजरगडावर आपण भेटीसाठी जातो, आणि शेजारीच कोंबड किल्ला पण आहे। जर जाण्याचा योग आला तर तिथे पण जाऊया आणि खूप धमाल मस्ती करूया। आणि आता आपण किल्ल्याकडे प्रयाण होत आहे। हो, अच्छा। आणि तुम्हाला सांगतो, एक कुंजरगड आहे, पण ते म्हणजे बरेच युट्यूबर येतात पण कुंजरगडचा व्हिडिओ बनवतात, पण ते कुंजरगड नसल्यामुळे ते कोंबड किल्ला पण आहे, त्याला नाव एकच नाव देतात। ते दोन ठिकाण आहेत, कुंजरगड वेगळा आहे आणि कोंबड किल्ला वेगळा आहे, अशी दोन ठिकाणं आहे। ते दोन्ही ठिकाणं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर वरती जाऊया, चला। काही फॅमिली पुढे गेलेले आहेत। हे मामा, तुम्ही कुठले आणि तुमचं गाव कुठलं सांगा? प्रॉपर सांगोल्याचं आहे, नोकरी निमित्त सोलापूरला नोकरी करतोय। हो हो, फर्स्ट टाइम आले आहे या भागामध्ये, त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण। आता वरती जाऊन या, तर चला आता वरती निघत आहे आपण। या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ढोलीमध्ये मधमाशा आतमध्ये जात आहेत। हे पहा, तिथे ह्या ढोलीमध्ये आतमध्ये त्यांनी मध जमा केलेलं आहे। याला आमच्या मावळी भाषेत मोहोर म्हणतात। आणि आत पोकळ भागामध्ये ती बसलेली असणार आहे। आता हे काढायचं पण ते कुऱ्हाडीने करूनच आजूबाजूला करून मग ते काढता येईल अशी हे आहे। आणि इकडनं पण छिद्र आहे, हे जवळपास छिद्र इथपर्यंत असणार आहे, इकडे पण नाही कुठे जाण्यासाठी। तर असं हे मधमाशीचं घर आहे। तर हे काढायला मित्रांनो ना, पण लय मोठं असते आतमध्ये, ते आपल्याला बाहेरून आपल्याला काढता येण्यासारखं नाही। काढायला गेलं ना तर ते खूप मोठं असते, आणि त्याला आपल्याला काढता नाही येणार। ते पण पुढे खूप ऊन झालेलं आहे मित्रांनो, डायरेक्ट गोल असतं। मित्रांनो आता आपण थोडं वरती आलेलो आहे, खाली पठाराचा भाग इथे थोडं पुढे चालत आल्यावरती याच रोडनं पुढे तुम्ही जाऊ शकता। पुढे 2-3 घरं लागतील। पुढे ह्या रोडनं पुढे गेले का तिथनं वरती वाट आहे, पण आता आम्ही नगर जिल्हा शॉर्टकटनं वरती जात आहे। नदीच्या इकडे अलीकडे वरती जात आहे आपण, आणि खाली हा पठाराचा भाग बघा। इथून कंप्लीट करून वरती आला का इकडे पुढं याच रोडनं पुढे जायचं। पुढे 1-2 घरं लागतील तुम्हाला, तिथून वरती वाट आहे, त्या वाटेनं वरती जाऊ शकता तुम्ही। तर आता आम्ही जात आहे शॉर्टकटनं इथं। पलीकडे जाण्यासाठी निघण्यासाठी बोगदे आहेत। टेहळणी बुरुज, पोप हाऊस, इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या 50-60 गुहा आहेत। इकडे हे निरोळी बाळाई, हे डोंगररांगा आहे, तिकडे बाळाई आहे, घुबडीचा डोंगर आहे, वेगवेगळे रांजण खळगे आहेत, वेगवेगळे आपला निम्मा पॅच राहिला आहे मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची लागलेला आहे। माळ रानं दिसत आहेत पहा, आपण समोर बघू शकता, तुटक दिसतात, किती दाट इकडे आहेत। जवळजवळ हा 900 हेक्टर परिसर फॉरेस्ट मध्ये आहे। फिरण्यासारखं भरपूर आहे, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो। वेगवेगळे रानफळ आहेत, इथे समोर दिसतं करवंद आहे, आंबेळ आहे, तोरण आहेत, रानफुलं सुद्धा आहे। हे रामेट्याचं रानफुल आहे, याला कोणी स्पर्श करायचा नसतो, कारण ते विषारी आहे। हातपाय सुचतात, डोळे सुचतात, कधी जर खाण्यात आलं तर दात पण पडतात, दातपडी पण म्हणतात त्याला। ही दसई नावाची, दुसरं नाव पण आहे दातपडी। ही दसई नावाची वनस्पती आहे। त्यानंतर ही कशी दाखव आम्हाला, जरा नीट दिसली नाही। हे दसईचं झुडूप दाखवतो तुम्हाला पुढे। हे पहा, इकडे हे दसईचं झाड आहे, त्याला फुले येतात, असं झाड फळे येतात। तर आपण आता मार्गक्रम करत आहोत। कुंभ्याची पण झाडं आहेत, वेगवेगळी खूप अशी औषधे आहेत। हे सुद्धा नाना औषधी उपर आहेत, लहान लहान असे ओव्यासारखे, त्याला बारीक हे येतात।
दाणे आहेत. चहात वगैरे टाकायचे पूर्वी. चहामध्ये टाकून देतो ना? हो पूर्वी टाकत आता कोण त्याचा वापर करत नाही. आयुर्वेदिक उपयोग काय हो त्याचा? निलगिरीत पण टाकायचे, निलगिरी वगैरे. आता सध्या इथं समोरच दिसते बा थोडी राखाडी रंगाची ते आंबेळ फळ आहे. त्याला आता आंबेळ पण आले असतील. ते फेब्रुवारी महिन्यामध्ये पिकतात, मार्च फेब्रुवारीमध्ये. तर अजून आपण खूप वेगवेगळ्या वनस्पतीचा परिचय करून घेणार आहोत. समोर पहा गायके लोक गुराखी आहेत आणि आता गुरे घेऊन चाललेले आहेत पाण्याच्या ठिकाणी ओढ्याकडे. घरजातीची गाय आहेत ना? त्या डांगी नावाच्या गायी आहेत. डांगी जात. खूप पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये त्यांच्या अंगावर पाण्याचा थेंब सुद्धा राहत नाही, वगळून जातो. अशा निसर्गाची मिळता जुळतं त्यांचं त्वचा आहे. त्यामुळे त्या या परिसरातील जंगलामध्ये टिकाव धरून आहेत. इतर कोणत्याही प्रजातीची जर गुरे जनावरे आणली तर या परिस्थिती जगू शकत नाही. दूध मिळतं, गोरे मिळतात. दुधाचा सीजन जोपर्यंत हिरवा चारा आहे तोपर्यंतच एकमेव फक्त गोऱ्यांचा फायदा. बैल, डांगी बैल. पण हल्ली ट्रॅक्टरच्या वापरामुळे, तंत्रज्ञान झपाट्याने वाढल्यामुळे बैलांचं मागणी प्रमाण पण कमी झालेलं आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. तर हे निवड दगडधोंडे नाही, तर या वाटेने शूर मावळे या ठिकाणी पाण्यासाठी खोपसंडी गावात घोड चोहोंड आहे. चोहोंड म्हणजे विहिरीसारखाच असलेला डोह. तर त्या ठिकाणी पाण्यासाठी घोडे यायचे, जनावरे यायचे, त्यांच्यासोबत मावळे. तर त्या ठिकाणी गेल्यावर अजूनही घोड्यांच्या पाऊलखुणा आहेत. त्या डोहामध्ये घोड्यांचे चित्र काढलेले आहेत वेगवेगळे असे. पण हल्ली ते नामशेष होत चाललेले आहे, कारण कोणीही लक्ष देत नाही आता. कारण पूर्वी गुराखी लोक पाणी काढण्यासाठी तेथे जायचं, त्यामुळे आम्हाला परिचित आहे. पण इथून पुढच्या पिढीला ते ठिकाण माहीत नाही. अजून आपल्याला खूप रपेट करायचे आहे. अजून समवेत आपल्याला इथून अर्धा तास लागू शकतो. नंदकुमार सर, आपल्याला त्यांचे बंधू, काय नाव दादा? हा, आणि श्रीराम. आपण किल्ल्याच्या दिशेने चाललेले आहे. ते हा किल्ला पाहण्यासाठी खास सोलापूर, सांगोला या ठिकाणी आहे आणि ते येथील झाडीला पाहून खुश झालेले आहे. पुन्हा एकदा तुमचा डायलॉग. पावसाळ्याच्या दिवसात आम्ही पुन्हा एकदा या गडाला भेट देणार आहोत. काय झाडी, काय झाडी पहा समोर दिसतंय. सगळं चौबाजूने डोंगरच आहेत. खाली पठार आहे. आम्ही आल्यापासून ते सारखे डोंगर, काय झाडी, काय डोंगर, काय खडक, काय दगड, काय रानफुलं पाहून ते खुश झालेले आहेत फोपसंडीवर. आणि आता या किल्ल्याकडे चाललो आहोत आपण. बघा मित्रांनो, थोडं वरती आलोय आपण इथं. या ठिकाणी इथं बघा दगडाचा आकार आयुष्यपत. आपण जाऊया तिथे. नंदी दिसतोय जण, पण दगड आहे. आपण त्या ठिकाणी आता जवळ जाऊन बघूया. हा, हे बघा नंदी दगड पूर्ण नंदीचाच आकार दिसतो. मी सांगते आता. तर नाना त्याविषयी आपल्याला थोडी माहिती देणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला मागे सांगितलं होतं की फोपसंडी या परिसरातही वाजणारे दगड आहेत. तर या ठिकाणी नैसर्गिक दगड दिसते, त्याचा आकार आपल्याला दिसतो आहे. नंदी बैलासारखाच नैसर्गिक आकार आहे. मोहन थोडं मागे सर. पहा आपल्याला ही नंदीची शिंगे, हे तोंड दिसत आहेत आपल्याला. जर एखाद्या मूर्तिकाराने इथे येऊन जर घडवलं तर हा सेम नंदी बैलच प्रतिकृती शिल्प तयार होईल. ही एक निसर्गाची कलाच आहे. तुम्हाला मागे रांजण खळगे पण दाखवलेले आहेत.
आपण या माचीवर आलेले कोंबड किल्ल्याची ही राजमाची आहे आणि या ठिकाणी चालत असताना आपल्याला हे रानफळ मिळालेलं आहे। याला चिबडू असे म्हणतात, म्हणजेच रानकाकडी। ही चवीला खूप कडसर आहे। तर या रानकाकडीचे आपण पंत्या पण करतात, असे कापूनमध्ये घालून याच्यात वात घातली की पंती होते। दिवाळीत पूर्वी याच्या पंत्या करायचं। हे खाण्यासाठी नाही, खूप कडसर आहे। पित्तावर तर खात नाही, प्राणी खातात, जवळ खातात। तर वाघ बारशीच्या सणाच्या दिवशी आम्ही लहानपणी या चिबडाने आम्ही एकमेकाच्या मित्रांच्या पाठीमध्ये मारायचो। चिबडू फुटायचं आणि मागे वेगवेगळे आकार दिसायचे आणि आम्ही म्हणायचो वाघ्या पिटलला वाघ। तर हे वाघ बारशीच्या या दिवशी खूप वापर होतो। दिवाळीसुद्धा असं हे रानफळ आहे। हल्ली कुणाला हे अपरिचित आहे, वापरच होत नाही। तर गुराखी लोक भरपूर वापरतात हे गुरांना मारण्यासाठी वगैरे। तर असे हे रानफळ आहे। तर नेक्स्ट आपल्याला जी माहिती मिळेल ती आपण सांगूयात। कुठे दिसत आहे आपल्याला हा एक कुंजरगड, त्याच्या पायथ्याशी थोडं आपण आलो आहे आणि इथं काही गुरं लागलेले आहेत आपल्याला, रांगी जनावर। आणि नाना या ठिकाणी बघा त्यांचा आता आवाज आवाज असल्यामुळे असे अनेक प्रकारचे प्राण्यांचे आवाज आपल्याला नाना काढून दाखवतात। तर बघूया हे गाय हे कशाचं, शेळीचं का? हा आजा इकडे लगेच गाय आली। हे बघा आम्ही गुराजवळ लावली का नाही? गुराजवळ लावली का नाही? आवाज नाही का? मनेरी पहा, आकार मनेरी आहे म्हणून तिला मनेरी म्हणतात। पहा हिची कातडी अशी तेलकट आहे। डांगी गाईचं वैशिष्ट्य हे आहे। जापा मावशी मामी म्हणतात गाई जापा, गुजे 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 अरे गुजे गुजे पारी सगळं तिकडे एकाच आवाजानं। आम्ही तिकडे एकदम चुप आहे, एकाच आवाजानं सगळ्या जुन्नरला कुंड आहे। या कुंडांमध्ये भात आणून कांडायचे पूर्वी। तर आता या कुंडांमध्ये गुरांसाठी पाणी साठवलं जातं। या पाण्याचा उपयोग जनावरांना उन्हाळ्यात पिण्यासाठी होतो। पाणी संपलेलं आहे। या किल्ल्यावरचं पाणी काही दिवसांनी नळी लावून काढलं जाईल आणि ही कुंड पाण्याने पूर्ण भरली जातील। त्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी होतो। पहा ही किती नैसर्गिक कुंड आहेत। हे नैसर्गिक, कोणी कारागाराने केलेली नाही, फक्त माती काढलेली त्यामधली। तर आपण असं अनेक वेगवेगळी कुंडे पाहत जाणार आहोत। इथे पहा, हे कुंड तर कोथळी कुंड म्हणतात। कोथळीसारखा आकार आहे। पूर्वीच्या लोक काही माणसं ह्या कुंडांमध्ये धान्य सुद्धा ठेवत होते। या ठिकाणी नाचणी वगैरे केल्यानंतर धान्य ठेवायचं। थंड राहत हो हो, पाणी पण थंड राहतं। हे असे नैसर्गिक कुंड आपल्याला पाहायला मिळतात। तर आता आपण कुंजरगडाकडे पायथ्याशी आलेलो आहोत आणि चाललेलो आहोत। आपण आता कुंजरगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि हा सुंदर असा पायथ्याचा परिसर। या ठिकाणी एक मंदिर आहे, त्याला वाणीचं मंदिर म्हणतात। तर हे या पाठीमागे खूप जुना इतिहास आहे। तर पूर्वीच्या काळी हा कुंजर किल्ला आणि या ठिकाणी इकडे समोरच आपल्याला दिसतंय रान्ना किल्ला आहे। त्या रान्ना किल्ल्यामार्गे खाली मालसेज घाट आहे, त्या मालसेज घाटा मार्गे
पूर्वीचे लोक घोड्यांवरती इकडे किराणा माल असेल तो घेऊन यायचा. या कोंबड किल्ल्यावर पूर्वी बाजार भरायचा. जवळजवळ शिवकालीन काळामध्ये येथे बाजार भरत होता. ब्रिटिश अधिकारी येण्याच्या आधी या ठिकाणी भरपूर गुहा आहे. इकडे समोरसुद्धा गुहा आहेत. वस्ती होती ही फार पूर्वी सातवाहनकालीनपासून या ठिकाणी वस्ती आहे. तर या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे जो व्यापारी वाणी यायचा तो या ठिकाणी त्याचा तळ या ठिकाणी ठोकायचा, या ठिकाणीच राहायचा. तर असा नियमितपणे यायचा तो वाणी आणि त्या वाण्याचा या ठिकाणी अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाला. आणि मग तेव्हापासून हे जे आहे हे स्थान हे वाणीचं मंदिर म्हणूनच हे करतात. या ठिकाणी गुराखी लोक जे आहेत या ठिकाणी या वाणीच्या मंदिराच्या ठिकाणी नारळ अर्पण करतात की जेणेकरून गुरांना कोणती विजा होऊ नये. एक श्रद्धास्थान आहे ते आणि अशा या श्रद्धास्थानी आपण बसलेले आहोत. प्रत्येक गोष्टीला काही ना काही इतिहास असतो. फक्त ते जाणकारी व्यक्तीकडून आपल्याला माहीत करावं लागतं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा मोठा दगड आहे घडीव. तर या दगडासाठी तो दिव्याचा दगड आहे. या ठिकाणी वात लावली जाते. श्रावण महिन्यात या ठिकाणी प्रत्येक सोमवारी वात लावली जाते आणि दिवाळीच्या महिन्यातसुद्धा जे असेल वाघोबाचं यात्रा उत्सव त्या दिवा लावला जातो. गुराखी लोक दिवा लावतात, नारळ फोडतात, आदर असं हे निसर्गचं ठिकाण फोपसंडी या पायथ्याशी आलेलं आहोत. आणि या ठिकाणी सतत गुराख्यांचं वास्तव्य आहेत. इकडे खूप गुहा आहेत. तिकडे शीतदार म्हणतात. जवळजवळ आपण पाहू शकतो इकडे जवळजवळ 9-10 प्रकारच्या गुहा आहेत आणि आपल्याला जनावरंसुद्धा चरताना दिसतील. आणि इकडे समोरच विहीर नावाचं गाव आहे. पश्चिमेला हरिश्चंद्र किल्ला आहे, गड आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या दांडा आहेत. हे वेगवेगळे दांड आहे डोंगराचे, हे रांग दिसतात त्यांना दांड म्हणतात. समोर निरोळीचे दांड आहे, टेकडे आहे. तिकडे मोठी गुहा आहे. त्या गुहेत जवळजवळ 500 ते 800 गुरं मावतात. चारण गडद आहे. जिकडे तिकडे जंगल आहे. पहा समोर त्या माळावरती गुरं चरण्यासाठी गेलेले आहेत. इकडचे गुहेमध्ये पहा आपल्याला इकडं समोर आल्यानंतर कॅमेरामन मोहन घोडे माझ्या समवेत आहेत. तर आपल्याला जागजागी चरणारी गुरे या ठिकाणी दाखवत आहे. हे पहा गुरं चरायला निघालेले आहेत. पाहू शकता आपण हे कटकमाळ हा वेगवेगळी माळ आहेत, रानमाळे. काही माळांची नावंसुद्धा माहीत नाहीत. तर ह्या रानवाटेने आपण चालू. हा किल्ल्याचा बुरुज दिसतोय. हा जो बुरुज आहे हा ढासळलेला आहे. हा बुरुज नाही तर पूर्वी खूप मोठा बुरुज होता. ज्या वेळेस ब्रिटिश लोक आले तर या फोपसंडीच्या गावामध्ये पोप नावाचा ब्रिटिश अधिकारी येत होता. या ठिकाणी त्याने वास्तव्य केले. गावाचं नाव फोपसंडी पडलं. त्यापूर्वी ब्रिटिशांनी बरेचसे किल्ल्यांवरच्या ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्यांना हाकलून लावलं. बुरुज ढासळले खाली. या किल्ल्याच्या दगडी अजूनही खाली पायथ्याला घरांच्या पायथ्याला वापरलेल्या आहेत. वेगवेगळ्या भिंतींना खूप खाली खोल गेलेले आहेत. तर आपल्याला त्यामुळे हा अर्धवट असा हा किल्ला दिसतो. तर याच्या पाठीमागं त्यावेळेस हे असे नुकसान केलेले आहे. त्यामुळे हे आपल्याला थोडं अवशेष पाहायला मिळतं. तर जेणेकरून या किल्ल्याची तटबंदी बुरुज बांधला गेला शासनाकडून तर बरं होईल, जेणेकरून पुढच्या पिढीला किल्ला पाहता येईल. तर आपण आता समोरच या ठिकाणी आपण एक नैसर्गिक एक आकार तयार झालेला आहे. तो पूर्णपणे पडणारे पाऊस तयार होतोय. दगडामध्ये आपण बघू शकता तुम्ही, पाहू शकतो आपण पूर्ण दगड असा पूर्ण दगडामध्ये आहे आणि हा कोणीही व्यक्तीने केलेलं शिल्प नाही. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी आणि समोर मोहन घोडे आहेत. तर हे भूछत्र प्रकार आहे. एक प्रकारचा छत्रीचा आकार आहे दिसतो, आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आता मी हळूच मार्गक्रम कढईसारखा आकार दिसत आहे. तरी यामधून मी घुसलेलं आहे. याच्यातून वर निघण्याचा प्रयत्न करत आहे पहा. आणि खालून वरती या ठिकाणी निघालेलं आहे. हा कोणतीही भीती नाही. पहा किती हा सुंदर नैसर्गिक प्रकारचा आकार आहे. हे आकार तयार झालेला आहे. एक पिंडीसारखा आकार तरी म्हणूया आपण. पहा आमच्या समेत नंदकुमार साहेब या बोगद्यातून वर आलेले आहेत. हा चला राम सर
रामसर पाण्याची सुद्धा बॉटल द्या इकडे. या ठिकाणी वर येत आहेत आणि एक प्रकारचा आनंद घेत आहेत. आणि पहा रामसर सुद्धा या ठिकाणी वर आलेले आहेत. पहा ह्या छिद्रामधून तर छिद्र अडकून घेतले. या ठिकाणी पूर्वी अशाच या वाटांचा उपयोग लबण्यासाठी करायचे गुप्त विहार. तर कॅमेरामन यूट्यूब चॅनल मोहन घोडे या ठिकाणी सुद्धा वर येत आहे. त्याचा यूट्यूब खूप सुंदर आहे, मोहन घोडे ब्लॉग या नावाने आहे. आपण अशा रानवाडा आणि इतर जे काही नैसर्गिक आहे या परिसरातील त्याच्या व्हिडिओला आपण पाहू शकतो. मित्रांनो आता अगदी आपल्याला 5 मिनिटात आता आपला रॉक पेच सुरू होणार आहे. महाशिवरातला इथे यात्रा भरते ना. थोडं 5 मिनिटाचा इथून समोर तुम्ही बघू शकता हा रॉक पेच आहे वरती. तेवढं कंप्लीट केलं तर मग आपण फायनली आता वर कुंजरगडावरती पोहोचू. फायनली आपण आता कुंजरगडावरती आलो आहे. इथं पाणी जाण्याच्या इकडे बघा वाटा खालून इथं वरती चढलो. इथं पहिल्यांदाच आपल्याला बुरुज लागतो. त्या बुरुजावरती आता आपण आलेलो आहे. आणि इकडे आता नाही वर हवेत आहे ना इकडे. थोडं इकडे पुढे गेलंय. इकडे कंपाऊंड केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. या बाजूने पण आहे, दोन्ही बाजूने आहे. तर आता आपण पुढे जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला इथं पाण्याच्या टाक्या लागते. पहिल्यांदा असे खूप सारे असे पाण्याच्या टाक्या आहे. जसं आपल्याला पाण्याच्या टाक्या लागतील तसं आपण व्हिडिओमध्ये दाखवूया. तर आता आपण या साईडनं इकडं लेफ्ट साईडनं इकडनं जात आहे. आता असंच बघत पुढं बघूया. आता पुढं काय दिसतंय आता आपल्याला. आता फोटो या काढा. ठिकाणी आता थोडं विश्रांतीसाठी आता आम्ही बसलेलो आहे. या ठिकाणी विश्राम गृह. कसं वाटलं येऊन वरती? छान छान छान. अजून पुढं आपल्याला हे बघायचं आहे. महाराजांच्या किल्ल्याला हा. भेट दिलेली आहे. पावन झालं. एवढं चालवून गड चढून आलो तर समाधान खूप वाटतंय. त्या काळात तर मावळे हर दिन हर रोज हर घडी यायचे. आणि आता आपण इथे चालायला एक एक घडी कसा आपली तंगडी घेऊन दमलेला असतो. कमीत कमी 1.5 तास लागले. 1.5 तास यायला लागलेले आहेत. आणि आम्ही आनंद लुटत मजेत आलो. पहा हे इतिहासकालीन बुरुज आहे. ह्या दगड आहेत, इतिहासाच्या खुणा आहेत, पाऊल खुणा आहेत. या दगड आपल्याला निवळ दगड वाटतात, पण तर ह्या एक एक दगडीसाठी मावळ्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. तर ती जवळजवळ 500-600 वर्षापूर्वीचा हा इतिहास, या पाऊल खुणा या ठिकाणी आलेल्या आहोत आपण. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात हल्ली गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, पण त्या काळचा इतिहास आठवणं पहा. त्या काळचा शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, राघोजी भांगरे की जय, तंट्या मामा की जय. आणि आमचे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे या फोपसंडीच्या कुंजरगडावर नियमित येत होते. त्यांचे सरदार मावळे सुद्धा येत होते. आणि हा परिसर मोठा टाबूत होता. या ठिकाणी आमचे शेळकंदे सरदार असतील त्यांच्याकडे सुद्धा हा काही वर्ष किल्ला होता. आणि समोरच आपल्याला दिसतोय रांजणा किल्ला, तेथे सुद्धा तो किल्ला आहे. आणि आपण जर समजा ह्या बाजूकडून निघालो तर पलीकडच्या बाजूकडे सुद्धा नाही, असे कपारीच कपारी आहेत. ह्या ज्या कपारी आहेत ह्या आदिवासी क्रांतिकारक पूर्वीचे जे मावळे असतील त्यांच्या खुणा आहेत. शिवाजी महाराजांना खूप मोलाची साथ दिली, कारण त्यांना ह्या पाऊल वाटा ह्या खुणा माहीत होत्या, वेगवेगळी भुयारं माहीत होते, चोर वाटा माहीत होत्या. पण हल्ली आता या दुर्लक्षित झालेल्या आहेत. तर अशीच एक चोर वाट जी आहे या किल्ल्यातून बाहेर निघण्याची, तर त्या ठिकाणी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणार आहोत. कारण हे इकडं फोपसंडीच्या बाजून गुंतल्यानंतर पलीकडचं जो विहिरीचं गाव आहे त्या विहिरीच्या गावाकडे आपण निघतो. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या टाक्या, पाण्याच्या हौद आहेत.
तर ते हौद पाहायला मिळणार आहेत, राजवाड्याचे अंश सुद्धा पाहायला मिळणार आहेत. इथे एक पाण्याची टाकी लागली आहे, पुढे अजून आहेत आणि जशा भेटतील आपण जवळजवळ तशा 9-10 व्हिडिओमध्ये पाण्याच्या पुढे टाक्या आहेत. जर संवर्धन केलं, उकरले तर तो इतिहासकालीन पुरावा आपल्याला दाखवायला होईल. हे किल्ल्याचं पाणी बाहेर काढण्यासाठी हे आहेत हे बुरुज. तर पहा मित्रांनो, आपण इथे आलेलो आहोत. समोर जो धार दिसते त्याला दांड म्हणतात, दौंड्या डोंगर आहे. पाऊल वाट आहे आणि तिकडे जवळजवळ 10 ते 15 गुहा आहेत. त्या गुहांमध्ये पूर्वीच्या काळी खालची जी हे असतील सैन्यासाठी सैन्य तळ त्या ठिकाणी थांबायचे. घोडे असतील, वेगवेगळे सोपं हे असतील ते. काही ठिकाणी तिकडे बुरुज आहे, एक टेहळणी बुरुज आणि तिकडे सुद्धा आहेत आणि एक इकडे कावड्या डोंगर सुद्धा बुरुज आहेत. तर त्या इतिहासकालीन खुणाच आहेत. तर अशा ठिकाणी ही वस्ती होती पूर्वीची फार. आणि एक खाली गाव दिसतं, इथं जंगल होतं. पण आता सर्व लोक आता वस्ती करू लागले, त्यामुळे आता गावच्या ठिकाणी राहू लागले. किल्ल्यांकडे कोणी येत नाही. फक्त गुराखी जे लोक आहेत तेच पावसाळ्यामध्ये गुहेचा वापर करतात, जोपर्यंत चारा ओला आहे तोपर्यंत. तर आपण या ठिकाणी या पाहुण्यांनी इरोळा पाहिलेला आहे. हिरवा मासा होते, वनस्पतीपाशी खायला लागले. काय बघितलं? हिरव्या कलरचा मासा आहे. हिरव्या कलरचा मासा. हो, हे गवतापाशी खायला लागलेला. आता गवत आहे त्याच कलरचं आहे. नाही, तिथून पोहत आला इकडे. नाही, मग तो लांब आहे दिसतं ना ना. आम्हाला. इरोळा म्हणतात त्याला. हिरवा असतो चापड्या. बाकीचे काळे मासे आहेत. हो का? हां. नाही, तो हिरवा, तो साप असतो पाण्यातला, चापड्या म्हणतात त्याला. लांब होता ना. मी कविवर्य यश घोडे फोपसंडीकर आणि माझ्या समेत यूट्यूब चॅनल मोहन घोडे या ठिकाणी आहेत. समवेत आमचे मित्र नंदकुमार पवार सर, सांगली, सांगोला, सोलापूर तालुक्यातून. त्यांच्या समेत त्यांचे भाऊ रवी मित्र. या ठिकाणी आम्ही पर्यटनासाठी खास फोपसंडी येथील कुंजरगड या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कुंजरगडाचा हा माथा आहे. तर हे जे अवशेष आहेत हे राजवाड्याचे अवशेष आहेत. या ठिकाणी किल्ल्यावरील वस्ती, या ठिकाणी हा राजवाडा होता, शिवकालीन किल्ला आहे. त्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी संस्कृती होती, सातवाहन. तर हे आपल्याला हा परिसर दिसत आहे. समोरच हा दौंड्या डोंगर आहे. इकडे हा समोरचा जो डोंगर दिसतो हा कोंबड किल्ला आहे. त्याच्यामध्ये 4 भुयारं आहेत. तेथे या ठिकाणी विश्रामासाठी जवळजवळ 17 दिवस शिवाजी महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते. इतिहासात पण त्याचा उल्लेख आहे. तर हा निसर्गरम्य परिसर आहे आणि या परिसराच्या चोहो बाजूने पहा डोंगर आहे. तिकडे जो किल्ला आहे त्याचा रांजणा किल्ला नाव आहे आणि समोरच जो किल्ला दिसतो बांगडीगड आहे. इकडे बोरहोडबागड आहे आणि हा बाळाईची रांग आहे. इकडे निरोळीच्या टेकड्या आहेत. पश्चिमेला पहा हरिश्चंद्रगड दिसत आहे. हे पहा समोर हरिश्चंद्रगड, तो तारामती डोंगर आहे तो दिसत आहे. इकडे कळसुबाई शिखर आपल्याला उत्तरेकडे दिसत आहे. थोडं धुकं असल्यामुळे थोडं अस्पष्ट असं दिसत आहे. तर हे फोपसंडी येथील कुंजरगड सर्वात वरचा माथा आहे. आणि फोपसंडी गाव पहा आपल्याला दिसतं खोल दरीमध्ये आहे, दिसतच नाही. पहा इकडे किती उंच शिखरावर आपण आलेलो आहोत त्या फोपसंडीच्या आणि आपल्याला खोल दरी दिसत आहे. तिकडे उंच शिखर दिसत आहे, तो रांजणा किल्ला आहे, बुरुज आहे रांजणा. तर आपण या ठिकाणी आनंद लुटत आहोत. समोरच पहा वेगवेगळं टेहळणी पॉईंट आहे. हा जो डोंगर रांग आहे तर त्याला बाळाईची रांग म्हणतात. तिकडे पलीकडे जनावरे गुरे चरण्यासाठी आलेले आहेत आणि आता नुकतंच रस्ता झालेला आहे. जी खिंड आहे त्या खिंडी मार्गे इकडे वाघ्याची खिंड म्हणतात, हा मुठेवाडी मार्गे हा कुंजरगडासाठी रस्ता काम चालू आहे. आणि लवकरच पर्यटकांसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी गाड्या येतील. आज आम्ही गाडी फोपसंडी गावात लावलेली आहे, पण इथून पुढे पर्यटकांसाठी येण्यासाठी जवळचा मार्ग झालेला आहे. आणि तर अशा ह्या किल्ल्यावर तुम्ही जरूर येऊ शकता. आणि मोहन घोडे चॅनल आणि यश घोडे फोपसंडीकर यूट्यूब चॅनल असे फोपसंडीच्या वेगवेगळ्या नैसर्गिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनलला लाईक करू शकता. आणि या ठिकाणी गाईडचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही हा किल्ला पाहण्यासाठी येऊ शकता. तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, अजून तुम्ही
पुढे पाहू शकता. आता आपण एका भुयारातून पलीकडे जाणार आहोत. आपण किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. किल्ल्याच्या आतमध्ये काय आहे ते पाहणार आहोत. आपण आत घुसल्यानंतर इकडची जी बाजू आहे पूर्वेच्या बाजूकडे निघाल्यानंतर इकडच्या पश्चिमेकडे भुयारातून निघणार आहोत. ते आपण फोपसंडी येथील कुंजरगडाच्या पायथ्याचा परिसर आहे. आणि हे जे शिवकालीन हे पाण्याचं टाकं आहे. आणि हे पाण्याचं टाकं नसून पलीकडे भुयार आहे. आणि ज्या वेळेस लढाईची तयारी असेल, जर गनिमाने कावा केला शत्रूने, तर पूर्वीच्या काळी ह्या भुयारातून पोहून पलीकडे जाऊन आपण पलीकडच्या बाजूला निघतो आणि त्या मार्गे जे मावळे होते ते फरार व्हायचे आणि शत्रूला गुंगारा देऊन पळायचे. तर असं हे निसर्गरम्य ठिकाण कुंजरगडाच्या पोटातच घुसत आहोत. आपण या भुयारामधून जात आहोत. अंधार आहे त्यामुळे आता इथून आपण बॅटरी लावून मोबाईल, आमच्याकडे टॉर्च नाही, बाजूचा परिसर मागचा दाखव, मागचा पुढे जाणार आहे. तर चला पुढे निघा. हा, तर मित्रांनो, आपण आता नुकतंच पहा, हे जे भुयार आहे हे पाण्याचं टाके आहे. आणि पाण्याचं टाके पार करून या ठिकाणी हे नैसर्गिक भुयार आहे. तर या भुयारातून आपण पार जाणार आहोत. आणि काय अनुभव आहे अद्भुत, तर तो आपण अनुभव घेणार आहोत. तर बघूया आपण या ठिकाणी. पलीकडचे गाव दिसत आहे विहीर, आणि समोर दिसत आहे हरिश्चंद्रगड, आणि इकडे उत्तरेला दिसत आहे उंच कळसुबाई शिखर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ब्लॉग आपला एंड करत आहे इथं आपण. तर या ट्रेक मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे खूप गडाची माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा. तर आपल्या सोबत या ठिकाणी या ट्रेक मध्ये सांगा, आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं ते पण सांगा. इकडे माझं आहे. मी कुंजरगड किल्ला पाहण्यासाठी आलो होतो. अगोदर पोपसंडी गाव पाहिलं, नंतर कुंजरगड किल्ला चढून वर आलो सगळा. तो कुंजरगडावरची सगळी माहिती मोहन घोडे आणि कविवर्य यश घोडे सरांनी दिलेली आहे. कुंजरगड बघून आम्हाला खूप समाधान वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक किल्ला बघितल्याचं समाधान आहे. धन्यवाद. ठीक आहे. फर्स्ट टाइम, आणि हे पण फर्स्ट टाइमच आले होते. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन सांगा तुम्ही. फोटो काढा माझा. असं इकडं काढा. मी माझे मित्र नंदकुमार पवार यांच्याबरोबर पहिल्यांदाच गड ट्रिक करायला आलेलो आहे. हा कुंजरगड किल्ला असून फोपसंडी या गावाजवळ आहे. हा किल्ला मी पहिल्यांदाच सर केलेला आहे. तिकडून घ्या. खूप छान वाटतंय. सुरुवातीला आणलंय ना, ते रॉकवेज होता ना आपला, तिथे चढता येत नव्हतं वरती. ते चप्पल त्यांची पडली होती, पण आले कस तरी त्यांना. ते कसं वाटलं तिथे येऊन तुम्हाला? कसं चढाचा हाच प्रश्न पडला. खाली होते तिथूनच तुम्ही बघितलं होतं ना? पाहिलं होतं, पण जसं जसं मी जवळ जात होतो तसं तसं मला वाट सापडत गेली आणि व्हिडिओ गेले आणि मी किल्ला चढ केला. हा, इकडे घे. अतिदुर्गम फोपसंडी गावामधला आणि कडे कपारी फिरणारा मी कवी यश घोडे फोपसंडीकर. हे शिवकालीन भुयार मी तुम्हाला सांगितलं होतं की कुंजरगडाच्या पोटात घुसायचं आहे, आणि या पोटात घुसून या पलीकडे आलेलो आहोत. खूप आनंद वाटत आहे. खूप वर्षांनी, जवळजवळ 1-1.5 वर्षांनी या ठिकाणी मित्रांसमवेत मी आलेलो आहेत. या ठिकाणी मी भरपूर वेळा आलेलो आहे. जवळजवळ ही 10वी-11वी वेळ असेल. आणि माझ्या मित्रांना घेऊन या भुयारात आलं, त्यांना समाधान वाटलं. मलाही पण या ठिकाणी आल्याचं समाधान वाटलं. आणि अशाच ढोलीमध्ये बसलेलो आहे. बारीकपणी, लहानपणी अशा ढोल्यांमध्ये आम्ही बसायचो गुरांकडे टेहळणी करण्यासाठी गेल्यानंतर. आणि या ढोल्यांमध्ये कोणतीही भीती नसते.
तर असे हे कपार आरपार करून आता आम्ही या शेवटच्या टोकावर आलेलो आहे आणि परत बाहेर पडणार. जर चुकून या भुयारात पळायला लागलं तर या भुयारातून आल्यानंतर ते खाली जायचे. खाली गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होता. एक प्रकारचा हा गुप्त कडे लोट होता. पण समोर अजून आपल्याला तिकडे टोक दिसत आहे. कुंजरगड इकडे पण आहे आणि हा मध्यवर्ती जो भाग आहे हा मध्यवर्ती गोल आकार आहे आणि हा जवळजवळ सोंडेसारखाच आकार आहे. म्हणून या कुंजर म्हणजे हातीची सोंड, हातीसारखाच दिसणारा हा आकार दिसतोय. जर कधी भविष्यात आपण ड्रोन कॅमेरा कोणी आणला वगैरे तर हा कुंजरगड ड्रोन कॅमेराद्वारे खूप सुंदर असं दिसू शकतं. आणि हाच बरेचसे लोक म्हणतात की या किल्ल्याला हा कोंबड किल्ला आहे. तर हा कोंबड किल्ला नाही, हा कुंजरगड आहे. कुंजरमध्ये हत्तीच्या आकारासारखा. आणि कोंबड किल्ला जो आहे तो पलीकडे डोंगर आहे समोर. नेक्स्ट टाइम आपण तिथे जाऊया. गेल्यानंतर आपण तिथे वेगवेगळे शिवकालीन भुयारे आहेत. शिवाजी महाराजांच्या पावलखुणा आहेत. तिथे वाय आकाराची 4 प्रकारची भुयारं आहेत आणि ती पूर्ण कोरीव अशी शिवकालीन भुयारं आहे. नेक्स्ट टाइम आपण तिकडे जाऊया. आणि आता या ठिकाणी मोहन घोडे हा व्हिडिओ स्टॉप करत आहेत आणि आता आम्ही पलीकडे जाणार आहोत. पण येतानाचा मार्ग दाखवला. आता पलीकडे नेक्स्ट टाइम आपण बघूया. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे भवानी, हां जय शिवाजी. माझ्या